नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 35 मधून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार आहेत सौ जया अजय खेडेकर। नमस्कार, मी जया खेडेकर वॉर्ड क्रमांक 35 मधून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उमेदवारीसाठी उभी आहे। माननीय आमदार विवेक पाटील आणि बाकी सर्व पदाधिकारी यांचा मी आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली। पेशाने शिक्षिका असणाऱ्या जया खेडेकर आज ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत भावी पिढी घडवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करत आहेत। आज आपल्या प्रभागात डासांचा प्रादुर्भाव, अनियमित पाणी पुरवठा, जागोजागी साचलेला कचरा व त्यामुळे पसरणारी दुर्गंधी, पसरणारी रोगराई। आता ह्या वॉर्ड मधली जी समस्या अशी आहे की इथे पाण्याचाही प्रॉब्लेम आहे, विजेचा प्रॉब्लेम आहे आणि एक स्त्रियांसाठी जी सुरक्षा आहे ती अजिबात नाही आहे। गेल्या 10 वर्षापासून जे बाकीचे नगरसेवक जे इथून निवडून येतात त्यांनी आजपर्यंत इथे काही कार्य केले नाही। फक्त त्यांनी सत्तेतून पैशातून सत्ता निर्माण केली, बाकी कुठल्याही जनसामान्य लोकांचं त्यांनी काही काम केलेलं नाही। लहान मुलांना खेळण्यासाठी चांगल्या उद्यानांची वानवा, विधवांना न मिळणारे पेन्शन, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, महिलांची सुरक्षा, खेळाच्या मैदानांचा अभाव यासारख्या अनेक समस्या भेडसावत आहेत। आपल्या वॉर्डमध्ये कचऱ्याचा बराच प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपल्या आरोग्याला त्रास होतो। तसंच लहान मुलांसाठी पार्क नाही आहे, नाना नानी पार्क नाही आहे। विधवा बायकांना जे पेन्शन प्लॅन आहे ते त्यांच्यापर्यंत पुरवलं जात नाही आहे। तसेच अनेक प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्याला सॉल्व करायचे आहेत। माझी निशाणी बॅट आहे, बॅट समोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा। लहान मुलांसाठी एक चांगलं असं अत्याधुनिक असं बाबा गार्डन नाही की जेणेकरून ती मुलं कुठे आपलं बाबा एक टाइमपास या विरंगुळा करतील, पण असंही नाही आहे। मोठ्या मुलांसाठी एक प्लेग्राऊंड जर पाहिजे तर म्हणजे सुखसुविधांची ग्राउंड पाहिजे, तेही मिळत नाही आहे। तसेच सिनियर सिटीजनसाठी एक संध्याकाळचं बाबा त्यांना एक विरंगुळा कुठेतरी समाधान मिळेल बसल्यानंतर संध्याकाळी, तसंही काही या लोकांनी केलेलं नाही आहे। तसेच आता आम्ही किंवा प्रत्येक नगरसेवकाचं एक काम असतं की प्रत्येक वॉर्डमधून बाबा एखादा वॉर्डमधला एखादा कोणी माणूस किंवा स्त्री बाबा आजारी पडली तर त्यांना बाबा एखादी इथून नगरसेवकाचं काम असं आहे की बाबा त्यांनी वॉर्डमध्ये त्या वॉर्डमधल्या माणसाला घेऊन हॉस्पिटलमध्ये महानगरपालिकेच्या मध्ये एक खॉट मिळवून द्यावी ही अपेक्षा असते, पण हे नगरसेवकांनी कधीही केलेले नाही। या समस्यांसाठी अनेक तक्रारी करून सुद्धा आपल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या तोंडाला पाणी पुसण्याचेच काम केले आहे। जनसामान्यांचे प्रश्न हिरिरीने सोडवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जया खेडेकर या समस्या सोडविण्यासाठी एक सक्षम पर्याय म्हणून आपल्या समोर उभ्या आहेत। आपण संधी दिल्यास आपल्या समस्या सोडविण्यासाठी त्या 24 तास तत्पर असतील असे त्या वचन देत आहेत। इतर नगरसेवक जसं कधीच आपण एवढ्या वर्षामध्ये जे नगरसेवक निवडून देतो ते कधी आपण घरापर्यंत आलेले पाहिलेले नाही आहेत। नगरसेवकाचं काम आहे की त्यांनी येऊन सर्वांना मदत केली पाहिजे आणि ते करण्याचं मी इच्छा व्यक्त करते आणि तुम्ही मला प्रचंड मतांनी निवडून द्यावं, जेणेकरून मी तुमची सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन। आपल्या प्रभागामध्ये विकास गंगा आणण्याची क्षमता केवळ जया अजय खेडेकर यांच्यातच आहे। शेतकरी कामगार पक्षाचे माननीय आमदार विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक, विश्वास आणि विकास या त्रिसूत्रीच्या माध्यमातून परिवर्तन घडवायचे असेल तर येणाऱ्या 22 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या प्रभाग क्रमांक 35च्या उमेदवार जया अजय खेडेकर यांची निशाणी आहे बॅट। बॅट समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा। वॉर्ड क्रमांक 35 मधून अजय जया खेडेकर ह्या ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्या काही ज्या अपेक्षा आहेत ज्या लोकांकडून किंवा लोकांना ज्या काही त्या सुखसुविधा ज्या द्यायच्या आहेत ते त्यांची खूप एक जीवाची एकदम कळकळ त्यांची चालू आहे आणि त्या पूर्णपणे प्रयत्न करणारच आहेत। शेतकरी कामगार पक्षाकडून ज्या महिला उमेदवार जया खेडेकर आहेत त्या पूर्ण ज्या वॉर्डमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहेत। त्यासाठी पूर्ण वॉर्डच्या पूर्ण आपल्या रहिवाशांना एक विनंतीच आहे की ह्यापूर्वी आपण जे काही नगरसेवक निवडून दिले
त्यांनी कोणत्याही प्रकारे आपल्याला कोणतीही सुविधा पोचवलेली नाही आहे, तरी जया अजय खेडेकर यांना आपण ह्या निवडणुकीमध्ये पूर्ण सहकार्य करून चांगलं बहुमत मिळवून त्या पूर्ण आपल्या ज्या वॉर्डच्या ज्या सर्व समस्या आहेत त्या पूर्ण करतीलच आणि त्यांच्याकडून पूर्ण अपेक्षाही आहेत आपल्याकडे आणि त्या करण्याच्या कुवतीच्या असताना आपण त्यांना निवडून बहुमताने द्यावं ही एक आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आपल्या वॉर्ड क्रमांक 35 मधून.